आज आपल्या समाजामध्ये कुणी आत्महत्या केली असेल किंवा कुणी फाशी घेतं, कुणी जाळून घेतं, कुणी विहिरीमध्ये उडी मारून आपला जीव देतं. त्यामुळे आपल्या समाजामध्ये आत्महत्या केली असे म्हणतात. पण बौद्ध समाजामध्ये आत्मा नावाची चीज नाही, आत्मा नावाची वस्तू नाही. तथागत बुद्ध म्हणतात की तुम्ही तुमचे नाक दाखवा तर नाक दाखवता, कान दाखवा कान दाखवता, डोळे दाखवा डोळे दाखवता, पण आत्मा दाखवा म्हणल्यावर त्याचा आकार उकार दाखवता येत नाही. म्हणून आपल्यामध्ये आत्मा मान्य नाही. जर कुणी फाशी घेऊन मेले असेल तर स्वहत्या केली असे म्हणले जाते. स्वतःहून केलेली हत्या त्याला स्वहत्या होतात. त्यामध्ये आत्मा नसतो. म्हणून आपल्या समाजाने आत्महत्या हा शब्द बंद केला पाहिजे. कुणी स्वहत्या हा शब्द वापरला पाहिजे. कारण स्वतःहून सगळे आपले मरण पत्करत असतात. म्हणून त्यांना स्वहत्या बोललं पाहिजे. आत्मा आपल्यात मान्य नाही. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम, पुण्यानुमोदनचा कार्यक्रम असतो. त्यावेळी आपली लोक भाषणामध्ये चांगले वाचकसुद्धा लोक त्या व्यक्तीला जर आपण श्रद्धांजली वाहत असो, पुण्यानुमोदनचा कार्यक्रम होत असेल तर सरते शेवटी आपली लोक म्हणतात त्याच्या आत्म्याला शांती लाभो. अरे आपल्यात आत्माच नाही तर शांती कशी लाभणार? म्हणून बोलताना कधी बी आपण त्या व्यक्ती स्मृती दिनानिमित्त आपण त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली पाहिजे, अभिवादन केले पाहिजे. म्हणून आत्म्याच्या चरणी प्रार्थना हा शब्द आपल्या लोकांनी बंद केला पाहिजे. हे बौद्ध धम्मामध्ये आत्मा नावाची चीज नाही. नमो बुद्धाय. जय भीम.